लाडकी बहीण योजनेच्या भविष्यासंदर्भात सध्या मोठ्या प्रमाणात संभ्रम तयार झालेला आहे। योजना बंद होणार का चालू राहणार आणि मार्चचा हप्ता नेमका कधी मिळणार याबद्दल स्पष्टता आज आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, लाडकी बहीण योजना जून 2024 पासून सुरू झाली आणि आतापर्यंत लाभार्थ्यांना सुमारे 20 हप्ते मिळालेले आहेत। 21वा हप्ता म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता अजून प्रलंबित आहे आणि त्याचा GR अद्याप आलेला नाही। मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारकडून एप्रिल 2027 पर्यंत या योजनेसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे। सुमारे हजारो कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांनी वेळोवेळी ही योजना सुरूच राहणार असल्याचे सांगितले आहे। जर आपण लॉजिकने विचार केला तर 2024 पासून सुरू झालेली योजना 2027 पर्यंत निधीसह चालणार असेल, म्हणजे किमान 3 वर्षाचा कालावधी सरकारने सुरक्षित केलेला आहे। याचा अर्थ असा होतो की ही योजना अल्पकालीन नसून दीर्घकालीन स्वरूपात राबवण्याचा सरकारचा उद्देश आहे। या योजनेचा सर्वात मोठा फायदा राज्यातील महिलांना होत आहे। आर्थिक मदतीमुळे महिलांचे सक्षमीकरण होत आहे। बचत गटाद्वारे छोटे व्यवसाय सुरू होत आहेत आणि घरगुती आर्थिक स्थितीत सुधारणा होत आहे। त्यामुळे ही योजना सामाजिक आणि आर्थिक दोन्ही स्तरावर प्रभावी ठरत आहे। मार्च महिन्याच्या हप्त्याबाबत अजून अधिकृत GR आलेला नाही, त्यामुळे तारीख निश्चित सांगता येत नाही। तसेच 2027 नंतर योजना चालू राहील की नाही याबाबत सध्या अधिकृत घोषणा नाही, पण उपलब्ध माहिती आणि राजकीय परिस्थिती पाहता योजना बंद होण्याची शक्यता खूप कमी वाटते। महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, छोटे उद्योग सुरू होण्यास मदत, नियमित आर्थिक आभार, सामाजिक धैर्य वाढते। तोटे: हप्त्यामध्ये विलंब होतो, काही लाभार्थ्यांना तांत्रिक अडचणी, पूर्णपणे सरकारी निधीवर अवलंबून। एकंदरीत पाहता लाडकी बहीण योजना सध्या सुरक्षित स्थितीत आहे आणि 2027 पर्यंत निधी मंजूर असल्यामुळे लाभार्थ्यांनी चिंता करण्याची गरज नाही। मात्र मार्च हप्त्याबाबत अजून अधिकृत अपडेट बाकी आहे, त्यामुळे थोडी प्रतीक्षा करावी लागेल। दरम्यान सर्व लाभार्थ्यांनी आपले DBT आणि eKYC अपडेट करून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे। योजना बंद होणार अशी अफवा सध्या तरी वास्तवाशी जुळत नाही, म्हणून नकारात्मक बातम्याकडे दुर्लक्ष करा आणि अधिकृत अपडेटचीच वाट पहा। धन्यवाद।